नमस्कार, सुप्रभात. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी माधवी देसाई. महापालिका निवडणुकांसंदर्भातले सगळे महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला या बुलेटिन मधून जाणून घ्यायचे आहेत. सुरुवातीलाच मुंबई महापालिकेतली मोठी बातमी आहे. मुंबई महापालिकेमध्ये वंचितनं काँग्रेसला 16 जागा परत केल्यात. वंचितकडे 16 जागांवर उमेदवार न मिळाल्यामुळे शेवटच्या दिवशी त्यांनी काँग्रेसला या जागा परत केल्यात. मात्र वंचितकडून अधिकृत न आल्यानं पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या अनेक उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यांना आता पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस वंचित आघाडीमध्ये वंचितला एकूण 62 जागा सोडण्यात आलेल्या होत्या. मात्र 16 जागा परत केल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडी 46 जागांवरच निवडणूक लढणार आहे. ऐनवेळी या 16 जागा परत केल्यानं काँग्रेसमध्येही उमेदवार शोधण्यासाठी ऐनवेळी शेवटच्या दिवशी धावाधाव करावी लागली आहे. या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्यासोबत आहेत. राजू, वंचितवर ही वेळ का आली? म्हणजे ऐन दिवशी 16 जागा त्यांना काँग्रेसला परत का कराव्या लागल्या? माधवी, आपण पाहतोय की वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाल्यानंतर अनेक जागांवरती जे आहे ते काही प्रमाणामध्ये वाद होता, खेचाखेची जी आहे ती सुरू होती. त्यामध्ये आपण पाहतोय की वंचितच्या वाटेला एकूण 62 जागा ज्या आहेत त्या दिल्या गेल्या होत्या. मात्र त्यातल्या 16 जागा अशा आहेत की त्यामध्ये वंचितकडे उमेदवार नव्हता आणि त्यामुळे त्यांना ते तिकीट देऊ शकत नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा काल सकाळी वंचितने काँग्रेसला 16 जागा परत केलेल्या आहे. खरं तर हा निर्णयाचा काल परवा रात्री उशिरापर्यंत झाला आणि सकाळी त्यांनी या 16 जागा ज्या आहेत त्या वंचितकडनं काँग्रेस दिलेल्या आहेत. मात्र काँग्रेसला अधिकृतपणे याची माहिती किंवा लेटर हेडवरती ह्या 16 जागा परत करत असल्याची माहिती दिली नाही. त्यामुळे काँग्रेसने सुद्धा आघाडीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडू नये यासाठी तिथे एबी फॉर्म जो आहे तो दिला गेलेला नाही. त्यामुळे आता जे काही काँग्रेसच्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे कदाचित त्यांना पाठिंबा देण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. त्यामुळे आता आपण पाहतोय की मुंबई महापालिकेमध्ये वंचित आता 46 जागांवरतीच निवडणूक लढत आहे. खरं तर अनेक अशा जागा होत्या का त्या ठिकाणी काँग्रेसची ताकद होती आणि वंचित जागांवरती सुद्धा दावा केला होता. त्यात सुद्धा काही जागा आहेत त्या ठिकाणी वंचितकडे उमेदवार नव्हता. त्यामुळे साहजिकच आहे का त्या काँग्रेसला परत केलेल्या आहेत. नंतर परत करत असताना कुठेतरी अधिकृतपणे जे देणं अपेक्षित आहे ते दिल्या गेल्या नाही आणि त्यामुळे काँग्रेसने सुद्धा त्याच्यावरती एबी फॉर्म असेल किंवा अधिकृत उमेदवार म्हणून कुठल्या प्रकारची अद्यापपर्यंत घोषणा केलेली नाही. जर वंचितकडनं अधिकृत 16 जागांचं जर काँग्रेसला पत्र किंवा काही गेलं तर त्यानंतर मग वंचित काँग्रेसकडनं जे आहे ते उमेदवारांची घोषणा केली जाऊ शकते. आता उमेदवारी अर्ज भरण्याचं मुदत निघून गेलेली आहे, एबी फॉर्म देण्याची मुदत निघून गेलेली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि वंचित काय भूमिका घेते पाहणं महत्त्वाचं राहील. नक्कीच या 16 जागांसंदर्भात आता काँग्रेस नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबई पालिकेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपल्यानंतर ठाकरे बंधूंसह शरद